श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतायत, राजा भगवान उद्धवाला सांगतायत की उद्धवा, यो विद्याश्रुत संपन्न आत्मवान नानुमानिकः. फक्त तर्कावरती अवलंबून न राहता ज्याने उपनिषदादी शास्त्रांचं ज्ञान अध्ययन प्राप्त करून आत्मसाक्षात्कार करून घेतला आहे, त्यांनी हे विश्व ही केवळ एक माझ्यावर भासणारी माया आहे हे जाणून नंतर ते ज्ञानसुद्धा माझ्यातच सोडून द्यायला पाहिजे. ज्ञानी पुरुषाचे ध्येय, फळ, त्याच्या प्राप्तीचे साधन, स्वर्ग आणि मोक्षसुद्धा मीच आहे. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही पदार्थावर तो प्रेम करीत नाही, अर्थात त्यांनी प्रेम करू नये. ज्ञान विज्ञान संसिद्ध्या पदं श्रेष्ठं विदुर्मम. ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न असलेले सिद्ध पुरुषच माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणतात. म्हणून ज्ञानी मला सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहे. ज्ञानी पुरुष ज्ञानाने मला आपल्या अंतःकरणात धारण करतो. तपस्तीर्थम जपोदानम पवित्राणि तराणि च. ज्ञानाच्या एका अंशाने सुद्धा जी सिद्धी मिळू शकते ती सिद्धी तपश्चर्या, तीर्थयात्रा, जपजाप्य, दान किंवा अन्य कोणत्याही पवित्र क्रियांनी पूर्णपणे मिळू शकत नाही. म्हणून उद्धवा, तस्माज्ज्ञानेन संहितं ज्ञात्वा सात्मानमुद्धव. म्हणून तू ज्ञानासहित आत्मस्वरूपाला जाणून घे आणि नंतर ज्ञान विज्ञानाने संपन्न होऊन भक्तिभावाने माझं भजन कर. मुनींनी ज्ञान विज्ञान रूप यज्ञाने आपल्याच अंतःकरणामध्ये असलेल्या सर्व यज्ञांचा अधिपती अशा मला उद्देशून यज्ञ करून परमसिद्धी मिळवलेली आहे. उद्धवा, देह, इंद्रिय, देवता यांचा समुदाय असलेलं हे शरीर ही केवळ एक माया आहे. याचाच तू आश्रय घेतलेला आहे. हे आधी आणि शेवटी नसून मध्ये आहे. जन्म आदी 6 विकारांसुद्धा यानेच तयार झालेले आहेत. जे आधीही असत नाही आणि शेवटीही असत नाही, ते मध्येही असत नाही. अशा या शरीराशी तुझा काय संबंध आहे? उद्धवा, तू देहाचा संबंध सोडून दे आणि आत्मसाक्षात्काराचा विचार कर. हे ऐकल्यावर उद्धवानी हात जोडले आणि हात जोडून राजा उद्धव म्हणायला लागला, ज्ञानम विशुद्धम विपुलम यथैत द्वैराग्य विज्ञानयुतं पुराणम आख्याहि विश्वेश्वर विश्वमूर्ते त्वद्भक्तियोगंच महद्विमृग्यम. विश्वेश्वरा, हे विश्वमूर्त आहे, आपण विशुद्ध, विपुल आणि सनातन तसंच वैराग्य आणि विज्ञानाने युक्त अशा ज्ञानाचं वर्णन केलं. आता महापुरुष जे समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्या भक्तियोगाविषयी मला सांगा. हे प्रभो, या घोर संसार मार्गावर मी तिन्ही तापांनी होरपळून अत्यंत दुःखी झालेलो आहे. तापत्रयेणा विहतस्य घोरे. अशा वेळी आपल्या छत्रासारख्या चरणकमलांना शरण जाण्याखेरीज दुसरा कोणताही उपाय मला दिसत नाही, कारण आपले हे चरणकमलच अमृताचा वर्षाव करून शरणागतांना अभय देणारे आहेत. हे महानुभाव,
दष्टंजनं संपतितं बलेस्मिन्. मी या संसाररूपी विहिरीत क्षुद्र विषयरूप पाण्याने सुखोपभोग रूप तहान भागवण्यासाठी आलो व तीत पडलो. तिथं कालरूपी सर्पाने मला दंश केला. आता आपणच कृपा करून याला वर काढा आणि याला मुक्त करणाऱ्या आपल्या अमृतवाणीने ओलचिंब करून टाका. हे ऐकल्यावरती भगवान म्हणायला लागले, उद्धवा, हेच तू जे विचारतोय ना, पूर्वी अजातशत्रू युधिष्ठिराने धार्मिक शिरोमणी भीष्मांना विचारलं होतं. त्यावेळेला आम्ही सर्वजण तिथे उपस्थित होतो. भारतीय युद्ध संपल्यावरती धर्मराज आपल्या आप्तेष्टांच्या संहाराने शोकविव्हळ झालेला होता. तेव्हा त्यांनी भीष्मांकडून पुष्कळ धर्मांचं विवरण ऐकल्यानंतर मोक्षाच्या साधनांसंबंधी प्रश्न विचारला होता. त्यावेळेला भीष्मांच्या तोंडून ऐकलेले धर्म मी तुला सांगतो. ते ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण आहेत. उद्धवा, ज्या ज्ञानाने प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ही 9, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन ही 11, 5 महाभूत आणि 3 गुण हे 8, अशी ही एकूण 28 तत्व सर्व कार्यांमध्ये आहेत. तसंच या सर्वांमध्ये एकच परमात्म तत्व व्यापून उरलेलं आहे असं पाहिलं जातं. तेच परोक्ष ज्ञान. हे माझं निश्चित मत आहे. हे 28 तत्व न पाहता त्यात व्यापून असलेले एक परमात्म तत्वच अनुभवणं याला विज्ञान साक्षात्कार म्हणतात. तसंच त्याच तत्वापासून त्रिगुणात्मक पदार्थांची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतात, हे तू लक्षात ठेव. अशा प्रकारे जे परमात्म तत्व स्वरूपातील आणि शेवटी असतं तेच एका कार्यातून दुसऱ्या कार्यात अनुस्त्रियुक्त होतं. तेच प्रलयकाळी उत्पन्न झालेल्या सर्व आपल्यामध्ये विलीन करून घेतल्यावर शेवटी जे शिल्लक राहतं तेच सत्तत्व आहे. कर्मणां परिणामित्वा दावीरिंचादमंगलम. वेद, प्रत्यक्ष, इतिहास आणि अनुमान या 4ही प्रमाणांनी भेदबुद्धीचे अस्तित्व सिद्ध होत नाही. म्हणून विवेकी पुरुष भेदबुद्धीचा त्याग करतो. भेदबुद्धीचा त्याग केलाच पाहिजे. वेद किंवा प्रत्यक्ष किंवा इतिहास किंवा अनुमान हे 4ही प्रमाणांनी त्याचं अस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही. जसं या लोकातील भोग नाशवान आहेत, त्याचप्रमाणे यज्ञादी कर्मांच्या फलस्वरूप मिळणारी स्वर्गादी ब्रह्मलोकांपर्यंतची सर्व सुख अमंगल, दुःखदायी आणि नाशवान आहेत, असे विवेकी पुरुषांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे पुण्यशील उद्धवा, भक्तियोग पुरैर्वोक्त प्रियमाणायते नघ. भक्तियोगाचं स्वरूप मी तुला यापूर्वी सांगितलं आहे, परंतु तो ऐकण्याची तुला अतिशय आवड आहे, म्हणून मी तुला पुन्हा माझी भक्ती प्राप्त होण्याचं श्रेष्ठ साधन सांगतो. उद्धवा, श्रद्धामृतकथायां मे शश्वन्मदनुकीर्तनं परिनिष्ठा च पूजायां स्तुतिभिस्तवनं मम. सगळ्यात पहिल्यांदी भक्ती ज्याला करायची आहे त्यांनी काय करायचं? माझ्या अमृतमय कथांविषयी श्रद्धा ठेवली पाहिजे. नेहमी माझ्या गुणांचं आणि नामाचं संकीर्तन करत राहिलं पाहिजे. माझी पूजा करण्यामध्ये अत्यंत निष्ठा ठेवली पाहिजे आणि स्तोत्रांच्याद्वारे माझी स्तुती केली पाहिजे. आदर परिचर्यायां सर्वांगैरभिवंदनम मद्भक्तपूजाभ्यधिका सर्वभूतेषु मन्मतिः. माझ्या सेवेमध्ये आदरभाव ठेवला पाहिजे. मला साष्टांग नमस्कार केला पाहिजे. माझ्या भक्तांची पूजा विशेष रीतीने केली पाहिजे आणि सर्व प्राण्यांमध्ये त्यांनी मला पाहिलं पाहिजे. मदर्थेष्वंगचेष्टाच वचसा मद्गुणैरणम. आपले सर्व व्यवहार फक्त माझ्यासाठीच केले पाहिजे. वाणीने माझ्याच गुणांचं वर्णन करावं आणि आपलं मन
मलाच अर्पण करून सर्व कामना सोडून दिल्या पाहिजे, हे भक्तीचं मुख्य लक्षण आहे. उद्धवा, धन, भोग आणि सुखाचा माझ्यासाठी त्याग करावा. यज्ञ, दान, हवन, जप, व्रत आणि तप असं सर्व काही माझ्यासाठी करावं. जे लोक या धर्मांचं पालन करून मला समर्पित होतात त्यांच्या हृदयामध्ये माझ्या भक्तीचा उदय होतो. मग त्याला आणखीन काय मिळायचं शिल्लक राहणार आहे. धर्मांचे अशा प्रकारे पालन करण्याने चित्तामध्ये सत्वगुणाची वृद्धी होते आणि ते शांत होऊन आत्मचिंतन करू लागते. त्यावेळी भक्ताला धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य स्वतःहून प्राप्त होतं. तेच मन जेव्हा मिथ्या प्रपंचात रमून इंद्रियांसह इकडे तिकडे भरकटू लागतं तेव्हा ते चित्त रजोगुणाने व्यापून नश्वर विषयामध्ये गुंततं. तेव्हा त्याची स्थिती, जी मुख्य स्थिती आहे, त्या स्थितीच्या अगदी उलटी होती. उद्धवा, ज्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते तोच धर्म आहे. ज्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा साक्षात्कार होतो तेच ज्ञान आहे. आणि विषयांपासून अलिप्त राहणं हेच वैराग्य आहे. आणि मादी सिद्धी हेच खरं ऐश्वर्य आहे. बाकी यापेक्षा वेगळं काहीही नाही. हे ऐकल्यावरती उद्धवानी हात जोडले. हात जोडून उद्धव म्हणतोय, तेव्हा यम कतिविधी प्रोक्तो नियमो वरिकर्षण कशम कोदम कृष्ण का तितिक्षा धृती प्रभो. प्रभो, यम आणि नियम किती प्रकारचे आहेत. शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, तितिक्षा आणि धैर्य म्हणजे काय, दान, तपश्चर्या, शौर्य, किं दानं किं तपश्चौर्यं किं सत्यमृत्यमुच्यते. त्याग, रुद्र, कल्याणकारी धन, यज्ञ आणि दक्षिणा यांचं स्वरूप काय आहे. श्रीमान केशवा, पुरुषाचे खरे बळ कोणते. भग आणि लाभ म्हणजे काय. विद्या, लज्जा, श्रेष्ठ श्री, तसंच सुख दुःख हे काय. कः पंडित कश्च मूर्ख कः पंथा उत्पथश्च कः स्वर्गो नरकः कः स्वित् को बंधुरुत किं गृहम्. पंडित आणि मूर्ख यांची लक्षणं काय. सन्मार्ग आणि कुमार्ग म्हणजे काय. स्वर्ग आणि नरक म्हणजे काय. बंधू कुणाला म्हणावं. घर म्हणजे काय. धनवान कोण आहे आणि निर्धन कोण आहे. कोण कंजूस आहे, कोण ईश्वर कुणाला म्हणावं. हे भक्तवत्सल प्रभो, आपण माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या. त्याचबरोबर यांच्या विरोधी जे पदार्थ आहेत त्यांच्याविषयी मला माहिती सांगा. मंडळी, उद्धवानी जेवढे प्रश्न विचारले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवंतानी अतिशय आनंदाने आणि उत्तम प्रकारे दिले. काय काय उत्तरं दिले, कशा कशा प्रकारे उद्धवाला ज्ञान प्राप्ती झाली, उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.